चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण जो मोर्चा काढलेला आहे या संदर्भात आपण काय आपल्या मागण्या आहेत आणि काय बोलाल आपण? आज मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विक्रमगड पोलीस स्टेशनवर आलेला आहे। या मोर्चाच्या मुख्य मागण्या काय गेल्या 2020 एक तो भाजपचा गुंडा शरद ठाकरे यांनी त्याच्या कुटुंबाला त्रास दिला, त्यांच्यावर केसेस केल्या, त्याच्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांवर मारझोड करायच्या त्यांच्यावर केसेस केल्या आणि त्याचा न्याय मागण्यासाठी विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये आलो तर विक्रमगड पोलीस स्टेशनने उलट जो न्याय मागा येतो त्याच्यावर पण चॅप्टर केल्या अशा पद्धतीचे विक्रमगड पोलीस स्टेशनचे कारस्थान चाललेले आहे आणि त्याच्या विरोधात काय कारवाई झाली पाहिजे ह्या मोर्चाची मागणी होती। परंतु तेच पारखे PI साहेबांनी काही ते केलेले नाही आणि त्याच्यानंतर जे काय 2024च्या निवडणुकीमध्ये जो पैशाचा वाटप झाला ना, पैशाचं वाटप करत असताना त्याला सांगितलं हे पैसे कशाचे वाटप, तर डायरेक्ट मी जिल्हा सेक्रेटरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी आणि म्हणून माझ्या अंगावर धावणाऱ्या माझ्यावर सुद्धा मारहाण केली आणि त्या संदर्भामध्ये मी विक्रमगड पोलीस स्टेशनला लगेच अर्धे तासामध्ये तिथं आलो। परंतु त्या PI साहेबांनी उलट मला तिथं अख्खा दिवस त्यांनी डांबून ठेवलं आणि आरोपीला शोधून 4 वाजता आणल्यानंतर पुन्हा त्या आरोपीची त्याच्यावर इंशी घेतली आणि त्यांनी उलट माझ्यावर सुद्धा केलेलं आहे। म्हणजे एका बाजूंशी मी न्याय मागण्यासाठी येतो तर दुसऱ्या बाजूंशी हा पारखे PSI डबल क्रॉस कंप्लीट करतो अशा पद्धतीची वागणूक सामान्य जनतेमध्ये चाललेली आहे आणि त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा या दृष्टिकोनातून हा इथं मोर्चा आलेला आहे। आपले जर मागण्या मंजूर केल्या नाही तर आपण काय कराल? आज जर या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आज संपूर्ण जिल्ह्यातले वाडा असेल, डहाणू असेल, जव्हार असेल, वसई असेल, इथले प्रमुख कार्यकर्ते ह्या मोर्चामध्ये आलेले होते ना, त्या मोर्चाच्या माध्यमातून शिष्टमंडळामध्ये चर्चा करत असताना योग्य मार्ग उचलायला पाहिजे, योग्य निर्णय द्यायला पाहिजे, तो काय पारखे PSIने दिलेला नाही आणि म्हणून हा पुन्हा जिल्हा कमिटीमध्ये चर्चा करून आणि त्याच्यानंतर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हाभर याचा रस्ता रोको करण्यात येईल आणि चकाजाम आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद मशाल चॅनलशी बोलल्याबद्दल।